मेरा नाम है मोहम्मद शहबाज खान। मैं अहमदाबाद से माल भर के आ रहा था, अंजूर फाटे का माल भरा था। तो उसी टाइम पे अंजूर फाटे के पास में चार ट्रैफिक पुलिस कर्मी ने मुझे रुकाए। रुकाने के बाद मुझे बोले कि आप नो एंट्री में आए हो सुबह 4:30 बजे। तो मैंने बोला कि भाई आप ऑनलाइन चालान कर दीजिए। उन्होंने ऑनलाइन चालान करने को राजी नहीं थे, बोले कि यहाँ पे कैश पावती लगता है। मैं बोला कैश पावती भी फाड़ दीजिए। उनको मैं 1000 रुपए दिए, उन्होंने मेरे को कैश पावती दी है, वो भी उसमें डेट है, जिसमें डेट है 20 मार्च 2023 का। मैं 2026 में 11 अप्रैल को एंट्री मारा था। बराबर। तो उन्होंने, मैं इसी बात को लेकर कुछ बहसबाजी होने लगा कि भाई मैं पावती नहीं लूंगा, ऑनलाइन चालान ही आपको करना पड़ेगा। मेरा जो आप पैसा लिए हैं, आप मेरे को कैश दे दीजिए जो लिए हैं, आप ऑनलाइन चालान करिए, नहीं तो मुझको छोड़िए यहाँ से। तो उन्होंने इसी बात पे मेरी माँ बहन का गाली देने लगे। उसके बाद मैं जब नहीं मार रहा था, पैसा मांग ही रहा था, तो उसके बावजूद उन्होंने मेरे को मारपीट करने लगे। मारपीट का मैं वीडियो भी बनाया था, मेरे पास वीडियो भी है और ये पावती भी है, जो नोटरी का पावती दिए हैं। दिखाइए ये पावती, यही पावती उन्होंने दिया आपको? यही पावती उन्होंने दी है। ये पावती हम आपको डिस्प्ले पर दिखा देंगे। इसमें डेट जो मेंशन है मैं आपको बता दूं, डेट है 20 मार्च 2023 और टाइमिंग लिखा है 10:39। यानी ये मैं समझता हूँ सुबह का वक्त दिया गया है, क्योंकि 24 घंटे के हिसाब से तो फिर रात में आएगा तो वो 22 आएगा वो, लेकिन यहाँ पर 10:39 मतलब सुबह का नाम दिया है। और ड्राइवर का नाम आया है सचिन दुबे। आपका नाम सचिन दुबे? नहीं, मोहम्मद शहबाज खान मेरा नाम। इनका नाम मोहम्मद शहबाज खान है। ऑफिसर कालिदास राउत थे, आप जानते हैं उनको? नहीं, मैं किसी को नहीं जानता। ये जो गाड़ी का नंबर है MH06PD2799, ये आपका नंबर है? गाड़ी नंबर बराबर है। गाड़ी का नंबर बराबर है, यानी ड्राइवर का नाम और दूसरी चीजें बराबर नहीं? जी नहीं। तो जब आपने उनको बताया कि भाई ये मुझे तो आपको 2026 की पावती देनी है, आप 2023 की पावती क्यों दे रहे हैं? मैं उनको बताया तो उन्होंने इसी बात पे मेरे को मारने लगे कि आप क्यों सवाल जवाब कर रहे हैं पुलिस वाले से। उन्होंने गुंडागर्दी पे उतर रहा है, मेरे को मारे, मेरे को नाक से खून भी आ गया। मैं कपड़े पहुंचा हूँ, उसका भी मैं आपको फोटोज दिखा देता हूँ। 3:45 हमारी माँ को गाली दी है, माँ बहन से गाली दे रहे हैं, नोटरी का चालान मांगे वो भी 2021 देते हैं। तो ये देखिए उन्होंने मेरा वीडियो बना रहे हैं। चालान कितने का है? चालान कितने का है? चालान का नाम बताइए। चालान कितने का है? बताता ना तो गाड़ी निकाल। आपका वायरल किधर है? नाम प्लेट किधर है? नाम प्लेट किधर है? नाम प्लेट किधर है? नाम प्लेट किधर है? गाड़ी निकाल, सब बताता है। पहले आप बताइए। तेरे कुछ सब बताता हूँ मैं, निकाल गाड़ी इधर। नहीं, पहले आप बताइए। नहीं निकालता तो रहने दे। पहले आप बताइए। रहने दे। नीचे तो गाड़ी रहने दे, गाड़ी वहीं रहने दे। नीचे तो इतना शाना है ना, गाड़ी नहीं जाएगा। आप कौन हो तो मेरे? आप क्यों गाली दिए? गाली क्यों दिए? गाली माँ बहन की गाली दिए, अपने बच्चे के कसम खा के दो। कौन गाली दिया? कौन दिया? गाड़ी कर गया तुम्हारे नाम प्लेट गाड़ी निकलेगी साइड में, गाड़ी कर गया तुम्हारे फडणवीसांसाठी आणि फडणवीसांच्या गृह खात्यासाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट, भिवंडीमधील ही जी घटना घडली आहे अंजूर फाट्याला, अत्यंत लाजिरवाणी गोष्ट गृह खात्यासाठी। तिथले जे मोठे मोठे अधिकारी आहेत ना, त्या अधिकाऱ्यांसाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट। ड्रायव्हर कडून 1000 रुपये घेता भडव्यांनो, आणि त्या ड्रायव्हरने पावतीवरती चलन कुठलं 2023-2026 तारीख पाहिजे ना त्याच्यावरती। डेट चुकीची, चलन नंबर चुकीचा, ती तारीख चुकीची, गाडीच्या ड्रायव्हरचं नाव चुकीचं, आणि गाडी नंबर MH067। हा कोणता न्याय? आणि फडणवीसांचं लक्ष कुठे आहे मग? आणि जर ड्रायव्हरला कडून तुम्ही चलनच्या नावाखाली तर कॅश पैसे असतो, एकतर 4:30 वाजता रात्रीच्या वेळेस मंत्रालयापर्यंत मोठ्या गाड्या जातात, आणि अंजूर फाट्याला कुठेही मेट्रो स्टेशनच्या खालचा हा भाग आहे, मेट्रो ब्रिजच्या खालचा। अशी कोणत्या मेट्रोचा ब्रिज एक अंजूर फाट्याला भिवंडीला की त्याच्या खाली नो एंट्री आहे? दिवसभर आम्ही भिवंडीमध्ये असतो, रात्रंदिवस त्या मेट्रोच्या लाईनच्या खालून गाड्या जातात मोठ्या, दिवसा तर एवढं ट्रॅफिक असतं। जे भिवंडीला जातात त्यांना माहित असेल, कुठे भिवंडीमध्ये मेट्रोच्या लाईनच्या खाली नो एंट्री आहे मला सांगा। आणि ह्या भाडव्यांनी बाहेरच्या राज्यातील गाडी अडवली आणि 1000 रुपये चलन करायचं होतं गाडीवरती, फाईन मारायचा होता, पण ह्यांनी कॅश पैसे मागितले त्या ड्रायव्हरला, त्यांनी ते पण दिले, आणि त्याला पावती कितीची? 500 रुपयाची, ती पण खोटी पावती। म्हणजे आतापर्यंत आपण म्हणत होतो की ई चलन मधून खोट्या पावत्या निघत नाहीत,
हा त्याचा पुरावा आहे. आणि गृह खात्यासाठी आणि फडणवीसांसाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट की या चलनमधून ही खोटी पावती आली कशी आणि त्याच्यावरती 2026 ची तारीख आली कशी, 26च्या ठिकाणी 2023 ची तारीख आली कशी. हा अत्यंत लाजिरवाणी गोष्ट गृह खात्यासाठी घडलेली आहे. मला सांगा, त्या ड्रायव्हरला, बाहेरच्या राज्यातील ड्रायव्हर, त्याला काय माहिती या ठिकाणी कुठे नो एंट्री वगैरे काय. तर आणि यांनी पैसे घेतले, त्याच्यानंतर त्याच्यावरती सगळी माहिती चुकीची असल्यामुळे त्यांनी बोलला, तर त्याने गाडी रस्त्याला आडवी लावली आणि नंतर यांनी त्याला मारहाण केली. एवढे माजलेले आहेत ना हे भिवंडीतले, हे अंजूर फाट्याचे हे जे पोलीस आहेत ना, हे खूप माजलेले आहेत. आणि याच्यावरती प्रशासनाचा, जे गृह खात्यानं, यांचा कोणताही वचक राहिलेलं नाही. त्या बिचाऱ्याचं रक्त निघू पडेपर्यंत त्याला मारले, नाका तोंडातून रक्त येईपर्यंत. त्याची चुकी काय हो? तुम्ही एकतर चुकी केली नो एंट्री म्हणून. कुठं नो एंट्री आहे मुंबईमध्ये, भिवंडीमध्ये, ते पण रात्रीच्या 4:30 वाजता. तिथे एकतर चूक झाली. दुसरी गोष्ट, तुम्ही चलन चुकीचं दिलं त्याला, म्हणजे तुम्ही त्या चलन मशीनवरचा लोकांचा विश्वास उडाला त्याच्यावरून आता. आणि तिसरी गोष्ट म्हणजे पैसे घेऊन सुद्धा त्याला 500 रुपयाची चलनची खोटी पावती, आणि त्याने विचारल्यानंतर त्याला मारहाण करणार, त्याचं लायसन देणार नाही. एवढा जुलूम या महाराष्ट्रात अशा काही ट्रॅफिक पोलिसांमुळे ना संपूर्ण गृह खात्याचं आणि संपूर्ण पोलिसांचं नाव खराब होतंय. त्याच्यामुळे होतंय तर यांच्यावरती कोणाचाही आधार राहिलेला नाही. यांच्यावरती दडपशाही नाही, यांच्यावरती कोणाची भीती नाही राहिली यांना, पण हे उघडपणे करतात. आणि त्या बिचाऱ्या ड्रायव्हरने तर बाहेरच्या राज्यात जाऊन, त्याच्या राज्यात जाऊन, तर महाराष्ट्र पोलिसांवरती, त्या भिवंडीतल्या पोलिसांवरती फुलं वाहिली असतील ना महाराष्ट्राविषयी. खूप चांगला बोलला असेल की मी मुंबईला गेलतो बाबा, भिवंडीमध्ये माझी गाडी अडवली आणि त्याच्यानंतर मग मला तिथं खोटं चलन दिलं, 1000 रुपये घेतले, आणि त्याच्यानंतर मी त्यांना प्रश्न विचारला, त्यांनी मला मारलं. किती इज्जत घालवणार अजून महाराष्ट्राची रे पैशासाठी? घरी तुम्हाला बाया घाबरतात का? तुमच्या बायका घाबरतात का? इतकं वाईट या तोंडातून येतं ना, ज्या ठिकाणी ड्रायव्हरवरती अन्याय होतो ना, खूप वाईट गोष्टी, खूप वाईट बोलू शकतो मी अशा पोलिसांवरती. सर्वांसाठी नाही बोलत, परंतु ह्यांच्यासाठी ना, जे असे चुकीचे वागतात ना, यांच्यासाठी खूप काही घाण बोलू शकतो तोंडातून. पण काही गोष्टींची मर्यादा राहून बोलावी लागते, म्हणून शांत आहे. परंतु हे भडवे बायकांचे बैल असतील घरी, आणि इकडे येऊन ड्रायव्हरवरती दादागिरी करता का बाहेरच्या राज्यातील? आणि आजपासून माझा त्या ई चलनचं जे मशीन आहे त्याच्यावरून माझा पूर्णपणे भरोसा उडाला आहे. ते मशीन ई चलनचं बंद झालं पाहिजे, कारण यांची दादागिरी त्या ई चलन मशीनमुळे वाढलेली आहे खूप. आणि जेवढे दंड वाढलेत ना, त्याच्यामुळे आज यांची दादागिरी वाढलेली आहे. आणि ही फडणवीसांसाठी लाजिरवाणी गोष्ट, राज्याच्या गृह खात्यासाठी, गृहमंत्र्यासाठी ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट घडली आहे. या गोष्टीला कुठेतरी आळा घालण्यासाठी फडणवीसांना नम्रतेची विनंती आहे, आवरा. हे पैशासाठी भिकार चोट अधिकारी कोणत्या स्तराला जाऊ शकतात ना, त्याचं हे जिवंत उदाहरण आहे. आणि कुठेही भिवंडीमध्ये तुम्ही 24 तास मेट्रो लाईनच्या, कोणत्याही मेट्रोच्या ब्रिजच्या खाली नो एंट्री तुम्हाला नाहीये. आम्ही भिवंडी जातो, आम्हाला भिवंडी माहिती आहे. आम्ही दिवस त्या ठिकाणी, दिवसा नो एंट्री नसते, मग रात्रीची नो एंट्री कशासाठी? रात्री 3:50 हा घडलेली घटना आहे. आणि त्याच्यावरती डेट काय आली? 10:39 गाडी नंबर बरोबर, ड्रायव्हरचं नाव, आणि चुकीचं आहे त्या ठिकाणी. कुठेतरी फडणवीसांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. फक्त भाषण ठोकून आणि मोठ्या मोठ्या बाता करून होत नसते या गोष्टी. त्याच्यासाठी तुम्ही फक्त बोलता फडणवीस साहेब, खालीचे अधिकारी काहीही ऐकत नाहीत. त्याचं हे जिवंत उदाहरण. शिका काहीतरी थोडं तरी. आता फडणवीसांनी उत्तर दिलं पाहिजे, 2023 ची पावती 2026 मध्ये ई चलन मधून बाहेर आली कशी? आणि या अधिकाऱ्यांना एकच सांगतो, तुम्ही जशी मारहाण या ड्रायव्हरला करताना, तशी मारहाण स्वतःच्या लेकराला करून बघा बरं. घरी तुम्हाला बायको घाबरत नसेल आणि तुम्ही इतर ड्रायव्हरवरती अन्याय अत्याचार करता, पैसे घेता, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते पण कोणाच तरी लेकरू असेल ना. या महाराष्ट्राची इज्जत घालवू नका. माझे व्हिडिओ हे सर्वांसाठी नसतात, हे सर्वांनी ध्यानात घ्या.